निसर्गाच्या लहरीपणाचा फटका जो आहे तो आता बळीराजाला बसलेला आहे। गेल्या 2 दिवसांपासून इगतपुरी तालुक्यात जो मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे, त्या मुसळधार पावसामुळे हातातोंडाशी आलेला बळीराजाचा घास आहे तो हिरावला गेलेला आहे। आपण आता आहोत इगतपुरी येथील गोंदे शिवारात। या गोंदे शिवारात जर पाहिलं तर 1 एकर क्षेत्रात जे आहे शेतकऱ्याने मोठ्या प्रमाणात जे आहे झेंडू फुलाची लागवड केलेली होती आणि अचानक आलेल्या या पावसामुळे या झेंडू फुलांची रोपं जी ती मोठ्या प्रमाणात जी आहे ती आडवी झालेली आहेत आणि हे रोपं आडव झालेले शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात जे आहे ते लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचं समोर येत आहे। आता जर मार्केटला हे फुलं नेले तर या फुलांना कवडीमोल भाव मिळणार आहे। आपल्याबरोबर जे आहेत येथील शेतकरी आहेत, आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया। दादा काय सांगाल? सर, आम्ही दसऱ्याच्या सणासाठी फुलांची लागवड केली होती, पण 2 दिवस आता दसरा राहिलेला आहे, तर दसऱ्याच्या 2 दिवस आधी आम्ही आता हे फुलं तोडायला चालू केले, पण या पावसामुळे जे ओले झाल्यामुळे मार्केटला त्याला दर मिळणार नाही आणि त्याचबरोबर या पावसाने झाडांची पूर्णपणे नुकसान झालेली आहे। एकूण तुम्हाला ही लागवड करण्याला किती खर्च आला? साधारण आम्हाला 30 ते 40 हजार रुपये खर्च आला होता लागवड करायला। आणि हे जे पीक आलं असतं झेंडू फुलांचं, यातून तुम्हाला किती उत्पन्न भेटलं असतं? 1 लाखाच्या आसपास। म्हणजे तुम्ही जेवढी लागत केलेली आहे तेवढाच तुमचा खर्च निघणार आहे। हो। आणि अजून तुमच्या शेतात काय काय लावलेलं? झेंडू व्यतिरिक्त कशाचं नुकसान झालंय? झेंडू व्यतिरिक्त आमचं भाताचं म्हणजे ते क्षेत्र दुसरीकडे गोंदे गावातच, पण भाताचं पण नुकसान झालेलं आहे। ठीक आहे। तसं पाहिलं तर जेवढा खर्च झेंडूच्या लागवडीसाठी आला तेवढाच खर्च निघणं सुद्धा आता मुश्किल झालेला आहे। शैलेश पुरोहित, TV9 मराठी, गोंदे, इगतपुरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।